दोन वाटा आहेत, एक प्रवृत्तीची एक निवृत्तीची, म्हणजे एक संसाराची आणि एक परमार्थाची। आपल्याला संसार करायचा आहे, परमार्थ करायचा आहे। आपल्याला परमार्थ करायचा पण संसाराकरता करायचा आहे, मग देव मिळणार नाही। संसारात तुमचा उत्कर्ष होईल, कारण संतांनी तसा अनुभव सांगितलाय, भुक्ती मुक्ती फुकाच साठी जे जया पाहिजे ते आहे रे, जो जे वांछिल तो ते लाभो, ज्याला जे पाहिजे ते मिळेल, काही अडचण नाही आणि अनुभव येतात। मला आत्ता पाठीमागे एक कथा झाली, त्या कथेमध्ये एका माता माऊलीनं सांगितलं, नारळ ठेवलं होतं म्हणे, संकल्प करून नारळ ठेवलं आणि त्या नारळाचा मला अनुभव आला। मालक व्यसन करत होते, व्यसन सुटलं म्हणे, म्हणलं आनंद आहे, ज्याचा त्याचा ज्या त्या भावनेचा प्रकार येतो। लग्नाचे सुद्धा बऱ्याच लोकांचे अनुभव आहेत, घरामध्ये काही क्लेश सुख समाधान नाही अशा लोकांचे अनुभव आहेत। बरेचशा मंडळीला जीवनामध्ये आपण करत नाही, हो करत नाही, आपल्या हातात आपल्या करता दिलं, सगळ्याच गोष्टी प्रयत्नानेच होतात आणि सगळ्याच गोष्टी दैवानं होतात असं मुळीच नाही। प्रयत्न 99%, 1% परमार्थ दैवाचा आहे। आपल्याला प्रयत्न केल्याशिवाय तर काही मिळणारच नाही, कष्टाशिवाय जीवनामध्ये फळ नाही, पण कष्ट करत असताना दैवाची 1% का होईना साथ लागते। दैव आणि प्रयत्न एका नाण्याच्या दोन बाजू आहेत, म्हणून जीवन आस्तिकपण जीवन असावं। सगळे आपल्याकडे, सगळे पैसा आहे, सत्ता आहे, मान आहे, सगळे, पण समाधान नाही। ते समाधान 1% दैवानं मिळणार आहे आणि त्याच्याकरता देवदेवी, त्याच्याकरता परमार्थ आहे। पूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी खालील लिंकवर जा आणि आपल्या YouTube चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा। व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका।